अहो बघा ना, एका रंगाच्या पटलानं एका स्त्रीची आबरू लुटली, आबरू गेली म्हणून बत्तलमय केलं रंगाच्या पटल्यानं त्या स्त्रीला. ही खबर छत्रपती शिवाजी महाराजांना कळली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की त्या रंगाच्या पटलाला गद्दार करा आणि माझ्या समोर आणून उभं करा. अहो रंगाच्या पाटलाला कांढ चढून या अवस्थेत आणून राजांचं समोर उभं केलं. राजांनी विचारलं, अशी का वागलात पाटील? त्यावेळेस पाटील उठला आणि म्हणाला की या स्वराज्यातली स्त्री म्हणजे आमची दौलत, आम्ही तिची कधी आबरू लुटू शकतो, आम्ही तिचा कधीही बलात्कार करू शकतो, ही आमची दौलत. अहो राजांनी हा शब्द ऐकल्यानंतर राजांची तळ पाय मस्तकाला गेली. राजांनी सांगितलं की या रंगाच्या पटलाचा उजवा पाय कलम करा, या रंगाच्या पटलाचा डावा पाय कलम करा आणि याचं चौरंग करा आणि चौकात नेऊन बसवा. राजांनी आऊसाहेबांकडे बघितलं आणि विचारलं, आऊसाहेब दिलेली शिक्षा योग्य की नाही? आऊसाहेब म्हणले, राज याचं पाप इतकं मोठं, तुम्ही याला मृत्यूदंड द्यायला पाहिजे होता, याला चौरंग करून चौकात कशासाठी बसवलं? त्यावेळेस राजांनी सांगितलं, आऊसाहेब मी जर याला मृत्यूदंड दिला असताना तर याचा विषय इथं संपला असता. मी याला चौरंग करून चौकात देशासाठी बसवलं की येणार जाणार जो व्यक्ती आहे तो पाहिल आणि म्हणाल की या स्वराज्यामध्ये स्त्रीच्या पदरावर जरी हात लावला ना तरी असा रंगेचा पटील केला जाईल, असा रंगेचा पटील केला जाईल.